नमस्कार. आज 30 ऑक्टोबर 2022 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू पेपर विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलीच बातमी आहे, समान नागरी कायद्याच्या दिशेने गुजरातचे पाऊल. निवडणुकांच्या तोंडावर अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. मग हा समान नागरी कायदा असतो तरी काय, हे आज आपण पाहणार आहोत. याच्या पूर्वीही मी समान नागरी कायदा म्हणजे काय या संबंधात चर्चा केलेली आहे. तरी देखील काही विद्यार्थी नवीन असतात व काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल, तर त्यानिमित्ताने मी घेतोय. पण ही PDF ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड आहे. त्यासोबतच आपली जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आज मी ह्याच PDF ला मराठीमध्ये तुम्हाला हा डिटेल लेख वगैरे लिहून देणार आहे. तरी पण एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू घेऊयात की कशा पद्धतीने समान नागरी कायदा म्हणजे काय असतो. पहा, समान नागरी कायदा जर आला तर काय होईल, म्हणजे काही जणांना वाटतं, अगदीच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वगैरे फिरेल आता, की समान नागरी कायदा जर आला तर आरक्षण जाईल. सर्वात मेन मुद्दा तेच होतो की SC, ST, OBC. आपल्याला असंच वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे सगळेजण नागरिक समान आहेत. हो, सगळे नागरिक समान होतात, परंतु ते कशारित्या समान होतात, तर धर्मरित्या. ओके. तुमच्या आरक्षणाला वगैरे काहीही गालबोट वगैरे लागणार नाही. म्हणजे समान नागरी कायदा आलं तर ते SC, ST, OBC साठी नसून ते असतं धर्मासाठी. ओके. सर्व धर्म समान अशा पद्धतीने समान नागरी कायदा लागू करण्यात येतो. ओके. या समान नागरी कायद्याचं जर काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन वगैरे आहे का, म्हणजे याला कुठे संविधानामध्ये वगैरे आपल्याला लिहून देण्यात आलेलं आहे का वगैरे जर पाहिलं, तर अंडर आर्टिकल 44 44 हे कलमामध्ये आपल्याला समान नागरी कायदा या संबंधाची तरतूद आपल्याला दिसून येते. ओके. भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये याची तरतूद आहे. यासोबतच ही तरतूद कशामध्ये येते, आर्टिकल 44 म्हणजेच काय आलं, हे DPSP आहे, म्हणजे राज्याची नीती निर्देशक. DPSP राज्याची नीती निर्देशक तत्वे आहेत. म्हणजे याला न्यायालयातून वगैरे आपण लागू करू शकत नाही, अशा पद्धतीची ही DPSP असतात. ओके. जर सरकारला वाटलं तर ते करू शकतात, परंतु जर सरकारला वाटलं नाही तर ते करत पण नाहीत. अशा पद्धतीचे DPSP असतात. फंडामेंटल राईट जर असता तुमचा, तर हे अगदी लागू झालं असतं न्यायालया थ्रू, परंतु हे DPSP असल्यामुळे आपल्याला हे इथं सांगता येतं. ओके. DPSP आणि फंडामेंटल राईट्स यांमधला फरक वगैरे तुम्ही ते पॉलिटीमध्ये वगैरे शिकून घ्याल. मग पहा, आर्टिकल 44 हे कशा पद्धतीने सांगता आता, व युनिफॉर्म सिव्हिल कोडचं रिलिव्हन्स वगैरे कशा पद्धतीने आहे. आता ही थोडंसं म्हणजे ब्रॉड ओव्हरव्ह्यू देणार आहे. याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे जे असतील ते आपल्या वेबसाईटवरती आज रात्रीपर्यंत तुम्हाला मिळून जातील, की युनिफॉर्म सिव्हिल कोड आल्यानंतर पॉझिटिव्ह काय होतील व निगेटिव्ह काय होतील. परंतु आज आपल्याला समान नागरी कायदा म्हणजे काय नेमकं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, आता बेसिकली घेऊयात भारतातील एक धर्म, हिंदू धर्म घेऊयात. मग हिंदू धर्मामध्ये लग्न करण्यासाठी तुम्हाला काय आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 म्हणजे 1955च्या कायद्यानुसार तुम्ही लग्न करता. त्यानंतर तुम्ही दत्तक वारसा वगैरे, जे तुमचं वारसा वगैरे आहे, हिंदू धर्मातील वारसा वगैरे कशा पद्धतीने चालावा यासाठी जो कायदा आहे तो 1956चा आहे. किंवा तुम्हाला दत्तक जरी घ्यायचं असेल तरी तो 1956चा कायदा लागू होतो. पहा, काल रात्री मी भारतात दत्तक संबंधीचे रूल्स वगैरे काय आहेत हे आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर द हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956, त्यानंतर हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956, हे जे सर्व आहेत हे एकत्रच आपल्याला दिसून येतात. म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार हे डायव्हर्स पण आहे. ओके. म्हणजे लग्न झाल्यानंतर जे डायव्हर्स वगैरे, तर त्या संदर्भात. त्यानंतर सक्सेशन ऍक्ट म्हणजे वारसा, त्यानंतर त्यांचं पालकत्व आणि अडॉप्टेशन, या सर्वांचे हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार म्हणजे हिंदू धर्मासाठी वेगळे कायदे आहेत. तसंच जर पाहिलं तर शरिया लॉ हे मुस्लिमांसाठी पण वेगळे आहेत. म्हणजे लग्न, त्यानंतर डायव्हर्स, ओके, त्यानंतर ॲडॉप्शन आणि पॅरेंटिंग. ओके. हे 4 पद्धतीचे जे आहेत ते प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे लॉ आहेत इथे. मग पहा, जर एखादी केस जर न्यायालयामध्ये जर गेली, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये किंवा साध्या जरी कोर्टामध्ये वगैरे जर गेली केस, आता ती जर म्हणजे हिंदू धर्माची असेल तर त्या हिंदू धर्मानुसार वगैरे ते कायद्याचं पालन वगैरे करतील. पण मुस्लिम धर्मानुसार जर असेल, सॉरी, मुस्लिमची केस वगैरे असेल, म्हणजे मुस्लिम दाम्पत्याची वगैरे जर केस असेल तर ते शरिया लॉ वगैरे फॉलो करतील. मग त्यानंतर ख्रिश्चनचं पण तसेच. ओके. व पारसींचं पण तसंच आहे. म्हणजे प्रत्येक धर्मासाठी प्रत्येक वेगवेगळा कायदा आहे. जर युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आला तर काय होईल, हे विविध धर्माचे जे कायदे आहेत ते सर्व कायदे नष्ट होऊन ते हे सर्व म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांचे कायदे एकच होतील, ते आहे UCC. मग यानुसार तुम्ही लग्न, त्यानंतर डायव्हर्स, त्यानंतर एखादं मूल अडॉप्ट करायचं आहे किंवा एखाद्या मुलाची पॅरेंटिंग वगैरे, म्हणजे
पहा, दत्तक जरी घ्यायचं असेल तर मूल ते ते मूल म्हणजे हे झालं पाहिजे, त्याला मुक्त केलं पाहिजे पॅरेंट्सने. ओके, तेव्हाच आपल्याला दत्तक वगैरे घेता येतं एखाद्या मुलाला. मग ते सर्व जे कायदे आहेत ते युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आलं तर ते भारतासाठी अगदीच एक बेस्ट होईल असं पण आपल्याला इथं सांगता येतं. पण आरक्षणासंबंधी याचा काहीही संबंध नसतो युनिफॉर्म सिव्हिल कोडचा. ओके, हे एक तुम्ही लक्षात घ्या, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर वगैरे हे आता म्हणजे चर्चेत असतं युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय वगैरे, तर ते तुम्हाला अगदी समजून येईल. परंतु तुम्हाला पण हे अगदीच युपीएससी आणि एमपीएससी ऍस्पिरंट म्हणून तुम्हाला हे माहिती असणं हे अगदीच गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज कडे चला. ऑक्टोबरचा झटका आपल्याला सलग तिसऱ्या वर्षी गायब झालेला दिसून येत आहे. म्हणजे जी ऑक्टोबरमध्ये वगैरे जी थंडी पडते ती सलग तिसऱ्या वर्षी म्हणजे अगदीच ऑक्टोबर संपत आला तेव्हा आपल्याला थंडी जाणवत आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे हे सर्व काय आहे, क्लायमेट चेंजची उदाहरणं आपल्याला इथं दिसून येत आहेत. त्यानंतर पुढे चला. समाज माध्यमे दहशतवाद्यांना टूलकिट पुरवण्याची साधने. पान 2 वर आपल्याला ही न्यूज कव्हर करायची आहे, त्यामुळे पुढे चलूयात. इस्रोच्या अवजड उपग्रह प्रक्षेपक यंत्राची यशस्वी चाचणी. आता नेक्स्ट वेळी त्यांनी परत एकदा 36 उपग्रह वगैरे अवकाशात सोडणार आहेत. मग तेव्हा परत हे येईलच. त्यामुळे आता आपण स्किप करूया त्याला. ओके. त्यानंतर इकडे पहा, फक्त यांची चाचणी यशस्वी झाली आहे, प्रक्षेपण यांनी अद्याप केलेलं नाहीये. ओके. समाज माध्यमे दहशतवादी गटांसाठी टूलकिट पुरवण्याची साधने. संयुक्त राष्ट्राची जी बैठक काल मुंबईमध्ये वगैरे झाली तर त्या संदर्भात आहे हे. नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी भारताने शनिवारी केली. येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत समाज माध्यमे दहशतवादी गटांना टूलकिट पसरवण्याचे महत्वाचे साधन बनल्याचा दावा परराष्ट्र मंत्री यांनी केलेला आहे. तर जे समाज माध्यमे म्हणजेच काय, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप, ओके, हे जे सर्व आहेत ते कशा पद्धतीने करतात, म्हणजे टूलकिट पुरवण्याची साधने कशा पद्धतीने होत आहेत, तर पहा, एन्क्रिप्ट केलेले संदेश, म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही जर संदेश पाठवत वगैरे असाल तर ते एन्क्रिप्टेड असतं. म्हणजे दोघांमध्येच ते असता कोड. ओके, त्या कोडनुसारच ते म्हणजे काय, तो डेटा जो आहे तो कोड टाकल्याशिवाय वाचता वगैरे येत नाही, अशा पद्धतीने असतो तो. जर तिसऱ्याला जर वाचायचं असेल, जरी त्याने तो भाग केला तरी त्याला तो वाचता येत नाही. म्हणजे तो अगदीच कोडिंग लँग्वेजमध्ये वगैरे असतो. ओके, तुमचा संदेश. त्यामुळे हे जे एन्क्रिप्टेड केलेले संदेश, त्यानंतर क्रिप्टो चलनासारख्या गोष्टींचा गैरफायदा घेतला जात आहे. समाज माध्यमे ही दहशतवादी गटांना आपले विचार पोहोचवण्यासाठी प्रभावी साधने ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे समविचारी गट किंवा एकटे हल्लेखोर लोन वुल्फ यांना अधिक साधने उपलब्ध करून देत आहेत, हे आपल्याला. त्यानंतर पहा, अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये मानवी जीवन उंचावण्याची क्षमता आहे, मात्र त्याच वेळी त्याचा काही समाज घटकांकडून गैरवापर होण्याची शक्यताही तेवढीच वाढली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे आपल्याला कन्क्लुजन मध्ये आपण हे सेम लिहू शकतो. ओके, तर हे अशा पद्धतीने समाज माध्यम म्हणजे जे सोशल मीडिया आहे त्याचा गैरवापर पण आपल्याला म्हणजे आपल्या उत्तरामध्ये वगैरे हे डायरेक्टली लिहू शकतो आपण. ओके, त्यानंतर पुढे चला. विधी विद्यापीठाला स्वबळावर निधी उभे करण्याविषयीचे पत्र सरकारकडून मागे, हे अगदीच बेस्ट आहे. त्यानंतर पुढे चला. रविवार विशेष, लोकांचे आर्थिक प्रश्न नजरेआडच. पहा, भारताच्या सध्या आर्थिक स्थितीविषयी भाष्य करणारा लेख लिहिण्यास कुणाही अभ्यासकाला सांगितले तरी दोन महत्वाचे विषय त्या लेखात असतीलच. एक बेरोजगारी आणि दुसरी महागाई. परंतु झालेलं असं की केंद्रीय अर्थ खात्यामार्फत प्रकाशित होणारे मंथली इकॉनॉमिक रिव्ह्यू हे नियतकालिक गेल्या आठवड्यामध्ये वगैरे प्रकाशित झालं, तेव्हा म्हणजे 22 ऑक्टोबरला प्रकाशित झालं, तेव्हा यामध्ये ह्याविषयी काहीही चर्चा वगैरे करण्यात आली नाही. म्हणजे कुपोषण असू द्या किंवा अन्य मुद्दे वगैरे जे असतील त्याबद्दल यात काहीही चर्चा वगैरे नाही. त्यामुळे यावरती टीका करण्याचा हा लेख दिलेला आहे. पण याविषयी आपल्याला प्रश्न वगैरे येणार नाही. इकॉनॉमिक सर्व्हे मधून आपल्याला जास्त विचारण्यात येतं, त्यामुळे मी याला अगदी स्किप करून पुढे जाऊयात. विश्वधर्म विज्ञान आणि वंशाभिमान. आता ऋषी सुनक यांच्या निवडीबाबत हे भरभरून म्हणजे आपली पाठ थपवून घेण्याचा थोडासा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु मी याला हे देत नाहीये, म्हणजे वेटेज तेवढंच वगैरे जास्त देत नाहीये, कारण अगदीच अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे आपल्याला येणारे नाहीयेत. ओके, त्यानंतर पुढे चला. उद्योगांच्या आधी पाणी पळवलंय, म्हणजे महाराष्ट्र गुजरातचा जो मुद्दा आहे, जो आता फक्त कशाच्या नजरेवरून दिसला जातोय, तो ते उद्योगाच्या नजरेतून आपल्याला दिसला जातोय. परंतु याच्याही पूर्वी गुजरातने महाराष्ट्राचं पाणी पळवलंय अशा संबंधीचा हा लेख वगैरे आलेला आहे. त्या संदर्भाची समिती वगैरे त्यांनी दिलेली आहे. आय थिंक कुठे आहे, अय्यंगार समिती वगैरे इथं दिलेली आहे. पण
याबद्दल पण अशा पद्धतीचा आपला जे एमपीएससी वगैरे असेल किंवा युपीएससी असेल असं प्रश्न वगैरे विचारलं जाणार नाही, कारण आपल्याला संपूर्ण देशाचा अभ्यास करायचा असतो व अधिकाऱ्याने फक्त महाराष्ट्र राज्याचा वगैरे जर अभ्यास करून फक्त गुजरातला द्वेष वगैरे जर पाहिलं तर ते कुठेतरी चुकीचं ठरतं. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न बिलकुल येणार नाही. हा प्रश्न अशा पद्धतीचा येईल की केंद्र सरकारने याविषयी काय काय पाऊले उचलली वगैरे, म्हणजे नदीजोड प्रकल्प आहेत किंवा बेळगावचा इश्यू आहे पहा, बेळगावचा इश्यूला कशा पद्धतीने केंद्र सरकारने वगैरे टॅकल करत आहे किंवा महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने टॅकल करत आहे, असे प्रश्न नक्की विचारतील. परंतु हे पाणी वगैरे जे आहेत ते प्रश्न नक्की येणार नाही. त्यामुळे पुढे चला. त्यानंतर रविवार क्रीडा न्यूज. तर पहा, यामध्येही आपल्याला जास्त काही महत्वाच्या न्यूज वगैरे दिसत नाहीत. ओके. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. इथून चालू होते लोकरंग मिनी मॅगझिन, पण मी त्याला कव्हर करत नाहीये. त्यानंतर द हिंदू वृत्तपत्र ऑन संडे. कलानमक राईस इज नाऊ स्मॉल अँड स्ट्रॉंग. पहा, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट हॅज सक्सेसफुली टेस्टेड 2 न्यू डॉर्फ व्हरायटीज इन उत्तर प्रदेश दॅट गिव्ह डबल यील्ड. म्हणजे कलानमक राईस हे जीआय टॅग द्वारा पण उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला अगदीच गरजेचं वगैरे वाटतं, गरजेचं टॉपिक आहे हे. तर इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, ओके, IARI, ओके, हे लॉंग फॉर्म वगैरे जर विचारलं तर लक्षात ठेवा. तर यांनी काय केलेलं पहा, कलानमक राईस हे अशा पद्धतीचं होतं, म्हणजे हे जे तांदूळचं दाना वगैरे जे असेल ते अगदीच जास्त व्हायचा व त्याचं जे हे असेल, म्हणजे त्याचं तना वगैरे जे असेल किंवा हे जे खोड वगैरे जे म्हणतो आपण, ओके, तर हे खोड तर म्हणता येणार नाही, परंतु त्याचं स्टेम वगैरे जे आहे, ओके, ते काय अगदीच पतलं व्हायचं. त्यामुळे हे जे तांदूळ आहे हे ऑटोमॅटिकलीच खाली वगैरे गळून पडायचं. म्हणजे ह्या प्लांटमध्ये वगैरे पुन्हा अगदीच वजन वगैरे राहत नसतं, परंतु तांदळात खूप वजन राहायचं. अशा पद्धतीने कलानमक राईस ओरिजिनल होतं. परंतु इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी काय केलेलं आहे, आता हे जे तांदूळ आहे या तांदळाला मीडियम साईजचं बनवलेलं आहे व हे जे खोड वगैरे जे त्याचं स्टेम वगैरे जे आहे ते अगदीच थोडंसं नॉर्मल साईजमध्ये वगैरे आणलेलं आहे. म्हणजे हे तांदूळ जे आहे ते डायरेक्टली वगैरे फॉलोआउट वगैरे होऊ नये, असं त्यांचं मेन मोटिव्ह आहे. यासोबतच यांनी काय केलेलं आहे, यामध्ये मॉडिफाईडरित्या जे जास्तीत जास्त यील्ड म्हणजे उत्पादन जास्त देण्यासंबंधी पण ह्या तांदळाची वगैरे रिसर्च वगैरे केलेली आहे. व ते पीक आता कशा पद्धतीने आहे पहा, कलानमक 1638, त्यानंतर कलानमक 1652 अशा पद्धतीने त्यांनी ते बीज आहेत ते म्हणजे पुढे समोर आणलेले आहेत. व हे जे कलानमक राईस आहे, ओके, याला जीआय टॅगनी संरक्षण तर दिलेलंच आहे व जीआय टॅगनी संरक्षण दिल्यासोबतच याचं थोडंसं रिलेव्हन्स आपल्याला गौतम बुद्धांसोबत देखील लावता येतं. म्हणजे श्रावस्तीच्या लोकांचं वगैरे असं म्हणणं आहे, जेव्हा गौतम बुद्ध जेव्हा पहिल्यांदा व्हिजिट वगैरे केलेले होते तेव्हा त्यांनी हे कलानमक राईस जे आहे ते त्यांना गिफ्ट वगैरे केलेलं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या राईसचा आपल्याला जीआय टॅग पण आहे, हे अगदी लक्षात ठेवा तुम्ही. व त्याचं जे पूर्वीचं थोडंसं प्रॉब्लेम होता की ते अगदीच मोठं होतं, म्हणजे तांदूळ मोठे होते व स्टेम त्याची कमी होती. पण आता काय झालेलं, स्टेम पण बरोबर नॉर्मल मध्ये आणलं व त्याची यील्ड पण वाढवण्यावर आता इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने वगैरे रिसर्च करून आपल्याला पुढे 2 व्हरायटी त्याच्या आणलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके, हे झालं कलानमक राईस कशा संबंधी आहे वगैरे. जर पाहिलं जीआय टॅग वगैरे काय आहे तर ते तुम्ही इथून वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर अमेंडेड IT रूल्स आर मीन टू मेक वेब सेफर फॉर ऑल. म्हणजे ट्विटर, फेसबुक, त्यानंतर व्हॉट्सअप वगैरे जे आहेत त्यामध्ये आपल्याला आता आपण पाहिलेलं आहे, जे अमेंडमेंट बिल वगैरे जे आहे त्यामध्ये आपल्याला अगदीच जास्त पद्धतीने OTTला वगैरे कव्हर करण्याचा प्रयत्न या बिलमध्ये वगैरे करण्यात आलेला, हेच त्यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच कालच सेंट्रल गव्हर्नमेंटने जे ग्रीव्हियन्स अपिलेट कमिटी, म्हणजेच सोशल मीडियावर जे तुम्ही ग्रीव्हियन्स वगैरे फाईल कराल एखादी, परंतु तुमचं तिथं जर समाधान वगैरे झालं नाही यशस्वीरित्या, तर तुम्ही अपिलेट बॉडीकडे काय कराल, 30 दिवसामध्ये दाद वगैरे मागण्याची परवानगी वगैरे इथं देण्यात आलेली आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, युनिफॉर्म सिव्हिल कोड याबद्दल मी आत्ताच चर्चा केलेली आहे. परत आज रात्रीपर्यंत तुम्हाला pawannilevat.com या वेबसाईटवरती अगदीच डिटेलमध्ये यासंबंधीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे UPSC आणि MPSC ला अगदीच गरजेचं असतं ते मी सर्वस्व मराठी माध्यमातून तुम्हाला ते उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्यानंतर पुढे चला, पहा, महाराष्ट्र अँड कर्नाटका गव्हर्नर्स टू मीट ऑन November 4. आत्ताच आपण काय पाहिलं की गुजरात आणि महाराष्ट्राचा इश्यू होता, अगदीच त्याच पद्धतीने बेळगावचा इश्यू वगैरे सोडवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांचे जे गव्हर्नर आहेत
त्यांची बैठक नोव्हेंबर 4 रोजी होणार आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे अशा पद्धतीचे बैठका वगैरे होणं हे अगदीच गरजेचं आहे, कारण चर्चेतूनच प्रश्न वगैरे मार्गी लागतात. त्यामुळे ही जी राज्यपालांची वगैरे जी चर्चा आहे ती महत्वपूर्ण ठरेल असं आपण अपेक्षा करूयात. त्यानंतर पुढे चला, टेररिस्ट युझिंग टेक्नॉलॉजी टू हार्म सोसायटी, जयशंकर, हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा टेररिस्ट वगैरे वापर करत आहेत. त्यानंतर पुढे चला, एव्हरी डिस्ट्रिक्ट इन यूपी टू हॅव अ सायबर पोलीस स्टेशन सून. म्हणजे पहा, ज्या पद्धतीने गुन्हेगारी नवीन पद्धतीने वगैरे वाढत आहे, म्हणजे डिजिटलायझेशन ज्या पद्धतीने होत आहे, तसं तसं सायबर क्राईमची संख्या वगैरे आपल्याला इन्क्रीज होताना दिसते. त्याच समस्यांना वगैरे टॅकल करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जे प्रत्येक पोलीस स्टेशन असेल त्यामध्ये सायबर पोलीस ठाणे वगैरे नक्कीच होईल, असं सीएमचं प्रतिपादन आहे. पाहूयात, जर झालं तर ते अगदीच गरजेचं आहे. ओके. त्यानंतर पुढे चला, सिटिंग अटॅक अगेन्स्ट शिप्स, रशिया मूव्स टू सस्पेंड ग्रेन एक्सपोर्ट. पहा, जेव्हा UN आणि रशिया यांच्या दोघांमध्ये म्हणजे युनायटेड नेशन सोबत रशियाचा एक पॅक्ट झालेला होता ग्रेन म्हणजे धान्य पुरवठा वगैरे करण्यासंबंधी, तर आता रशियाने तो देखील तोडण्याचा म्हणजे निर्णय घेतलेला आहे. तर यामुळे काय होतील, आणखी जे ग्रेन्सची म्हणजे जे धान्य वगैरे आहे त्यांची मागणी वाढेल, व मागणी वाढल्यानंतर आपल्याला माहितीच आहे की महागाई आणखी वाढण्याचे आपल्याला इथं हे दिसणार आहेत, म्हणजे संकेत दिसून वगैरे येत आहेत. त्यानंतर पुढे चला, व्हॉट इज द डॉक्ट्राइन ऑफ प्लेजर. पहा, गेले 2 आठवडे झालं केरला गव्हर्नर म्हणजे केरळचे जे राज्यपाल आहेत यांचा इश्यू आपल्याला समोर आलेला दिसतोय. तर झालेलं असं की केरळ गव्हर्नमेंटने काय केलेला होता, तर युनिव्हर्सिटीचे जे चान्सलर वगैरे असतील म्हणजे जे तेथील कुलगुरू वगैरे असतील त्यासंबंधीचा एक कायदा बनवलेला होता. मग त्याला कायद्याने म्हणजे राज्यपाल यांनी काय दिली, असेंट दिलं नाही, म्हणजे त्यांना परवानगी वगैरे दिली नाही त्या बिलवर. मग तेथील जे मिनिस्ट्री होते, एज्युकेशन मिनिस्टर, यांनी काय केलं, राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांवर ती टीका केल्यानंतर राज्यपाल अगदीच रागावले व त्यांनी म्हटलं की जे मिनिस्टर आहेत त्यांना मी डायरेक्टली त्यांचा राजीनामा मागू शकतो किंवा त्यांना काढून टाकू शकतो, असं त्यांनी म्हटलं. मग तिथून हा वाद चालू होता आहे की डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर म्हणजे काय आहे. ओके. मग आता त्यानंतर जो इश्यू झालेला आहे की जे राज्यपाल आहेत ते खऱ्या अर्थाने एखाद्या मंत्र्याला वगैरे काढून टाकू शकतात का, तर त्या संदर्भात हा लेख आहे, तर अगदीच पाहून घेऊयात. तर पहा, व्हॉट इज द कन्सेप्ट, म्हणजे कन्सेप्ट काय आहे, तर पहा, द प्लेजर डॉक्ट्राइन इज कन्सेप्ट डिराइव्ड फ्रॉम इंग्लिश कॉमन लॉ. इंग्लिश कॉमन लॉ इथून ही कन्सेप्ट आलेली आहे. इन इंडिया म्हणजे भारतामध्ये आर्टिकल 310, ओके, कलम 310 अनुसार कॉन्स्टिट्यूशन अगदीच प्रोटेक्शन करतं. Constitution says every person in the defense or civil service of the Union holds office during the pleasure of the President, and every member of the civil services in the state hold office during the pleasure of the Governor. हेच आहे डॉक्ट्रिन ऑफ लॉला, म्हणजे प्लेजरचं डॉक्ट्रिन वगैरे हे सांगतं की पहा, भारतीय संविधानामधील कलम 310 यानुसार काय आहे, केंद्र सरकारमध्ये जर सर्व्हिसमध्ये वगैरे असाल तुम्ही, तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तुम्ही सर्व्हिसवर आहात असं कन्सिडर केलं जातं, व राज्य सरकारमध्ये जर तुम्ही नोकरीला आहात तर गव्हर्नरची जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत तुम्हाला नोकरीवर वगैरे ठेवलं जातं, असं आर्टिकल 310 म्हणतं. परंतु लगेच पुढे गेल्यानंतर आर्टिकल 311 काय म्हणतं की हे डायरेक्टली रिमूव्हल म्हणजे जे प्रेसिडेंटचं किंवा गव्हर्नरचं वगैरे जे असेंट असेल किंवा त्यांची जी मर्जी असेल ती कशा पद्धतीची असेल, तर ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघे ठरवतील अशा पद्धतीची ती मर्जी असेल. ओके. म्हणजे मनमानी पद्धतीने जर राष्ट्रपतींना एखाद्याचा बदला जर घ्यायचा असेल तर ते बदला घेण्याच्या रूपात वगैरे ते नोकरीवरून त्याला काढू शकत नाहीत. ओके. पण त्यांना जे आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहेत ते पद्धतशीररित्या वगैरे जर त्यांना सांगितले की याला काढून शकता नोकरीवरून, तर ते अगदी काढून टाकू शकतील. म्हणजे आर्टिकल 310 आणि 311 यांचा रिलेव्हन्स तुम्हाला समजतं ना, की 310 फक्त सांगतं की तुम्हाला परमिशन आहे, परंतु ती परमिशन तिथंच खतम होते. ओके. हे इथं सांगतं की परमिशन आहे तुम्हाला. ओके. मग पुढे गेल्यानंतर समजतं की ही परमिशन इथपर्यंतच आहे काढून टाकण्यासंबंधीचे. हे अशा पद्धतीने 310 आणि 311 कलम आपल्याला दिसून येतात. ओके. मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर आता हे झालं फक्त सिव्हिल सर्वंटला काढून टाकण्यासंबंधी. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आर्टिकल 164 कलम 164 काय सांगतं पहा, द चीफ मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड द अदर मिनिस्टर्स आर अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द CM's ॲडवाइस. इट ॲड्स द मिनिस्टर्स होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर
ऑफ द गव्हर्नर इन कॉन्स्टिट्युशनल स्कीम इन विच दे म्हणजे पहा, कलम 164 नुसार जे गव्हर्नर असतील ते जे गव्हर्नर म्हणजे राज्यपाल ते काय करतील, मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट म्हणजे मुख्यमंत्र्याला वगैरे ते अपॉइंट करतील. ओके, मुख्यमंत्र्याला ते अपॉइंट करतील व मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळ यांच्या मागे जे मंत्रिमंडळ वगैरे असेल यांना ते अपॉइंट करतील असं आर्टिकल 164 सांगतं. मग याच पद्धतीनुसार मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसारच यांना अपॉइंट करतील. मग मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसारच यांना काढून टाकावं लागेल. हे देखील भारतीय संविधानामधले इंटरप्रिटेशन आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यामुळे जे आरिफ मोहम्मद खान यांनी जे म्हटलं की मी तुम्हाला काढून टाकू शकतो वगैरे, तर ते काढून टाकू शकत नाहीत कायद्यान्वये, हे आपल्याला इथं सांगता येतं. व डॉक्ट्राईन ऑफ प्लेजर हे कशा संबंधी वगैरे आहे ते आपल्याला सांगता येतं की आर्टिकल 310 मध्ये वगैरे आहे. परंतु ते डॉक्ट्राईन ऑफ प्लेजर इथं गेल्यानंतर लगेच इथं संपतं, हे पण मी त्याबद्दल अगदी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर इकडे या कॉप 27 या संदर्भात देण्यात आलेला आहे. व मी म्हटलेलं आहे की तुम्हाला आता पुढील आठवड्यामध्ये वगैरे या संदर्भातच चर्चा वगैरे होणार आहे. या संदर्भात पण आर्टिकल जो आहे तो आपल्या वेबसाईटवरती नक्कीच मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आज. तर पहा, शार्म अल शेख इथे म्हणजे इजिप्त सिटी आहे, शार्म एल शेख इथे नोव्हेंबर 6 ते 18 दरम्यान 27वी राऊंड कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे COP27 परिषद जी आहे ती पार पडणार आहे. मग त्यामध्ये भारत पण सहभाग घेईल व त्यातून आपल्याला काय भेटेल, आपण कशावरती सिग्नेचर वगैरे करू ते आपल्याला गरजेचं आहे अगदी. पण हे जे बाकीची गोष्टी आहेत ते आपल्यासाठी आताच गरजेच्या नाहीत. म्हणजे आता जे एडिटोरियल वगैरे येतील ते आत्ताच गरजेचे नाहीत. 18 तारखेच्या नंतर जे 19वी तारीख वगैरे येतील तिथून जे एडिटोरियल वगैरे येतील तेव्हा आपण याबद्दल नक्की चर्चा करूया. व ते वेबसाईटवर तुम्हाला डेली अपलोड वगैरे मी नक्कीच करणार आहे. कारण पहा, जे PDF वगैरे आहेत ते मिळत नाही आहेत. ओके, आता UCC ची PDF मी पाठवलेली आहे. याच्या अगोदरही मी डिटेल डिस्कशन घेतलेलं होतं, परंतु ते आता कुठे गहाळ झालं, म्हणजे कोणत्या वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आहे ते मला माहिती नाही. त्यामुळे वेबसाईटचा आपण वापर योग्यरित्या करणार आहोत. त्यामुळे तुम्ही पण प्लीज ऍक्सेस करून घ्या ते. त्यानंतर व्हॉट हॅव बीन द की टेकअवेज फ्रॉम द पास्ट COPs म्हणजे याच्या पूर्वीच्या जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, COPचा लॉंग फॉर्म म्हणजे माहिती आहे ना, हे COP काय आहे. तर पहा, पहिल्यांदा जी COP वगैरे बसली होती तर ती 1995 मध्ये बर्लिन येथे बसली. 1995 बर्लिन, हे लक्षात ठेवा. पहिली COP, फर्स्ट COP1. मग हे 1995 पासून ते 2022 पर्यंत असं चालत आलेलं आहे. आता पहा, 1995 ते 2022 मग किती होतील, COP27 बरोबर ना. ओके, कॉप 27 ही अशा पद्धतीने आहे. कॉप 1 कधी झाली, 1995 म्हणजे पहिली समिती बर्लिन येथे बसलेली होती. तिचा आता रिलेव्हन्स कॉप 27 मध्ये बदलत आहे, तर ते आहे 2022. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर यामध्ये जवळपास 198 देश आपल्याला सँक्शन कंट्रीज वगैरे दिसून येतात. ओके, त्यानंतर पुढे चला. जर यामधील पास्ट मधील अगदीच महत्वाच्या जर कोणते हे असतील म्हणजे महत्वाचे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे असतील ते मोस्ट IMP, तर पहा, एक आहे क्योटो प्रोटोकॉल जिथं साईन झालं ती कॉप 3 इन 1997. COP3 कधी, 1997. ओके, यासोबतच भारतामध्ये वगैरे कधी झालं ती विचारण्यात येईल, ते पण मी अगदीच सांगणार आहे. म्हणजे ती वेबसाईटवरती वगैरे डाटा आज मी प्रिलिम फॅक्ट मध्ये वगैरे टाकेन तुम्हाला, तर ते प्लीज तुम्ही वेबसाईटवरती जा. कारण इथं परत ते देऊन परत ते वेबसाईटवर वगैरे देणं थोडंसं मला पण वेळ मॅनेज होत नाहीये. त्यामुळे मी इथं लवकरात लवकर वगैरे घेण्याचा प्रयत्न करतोय द हिंदूमध्ये. पण वेबसाईटमध्ये तुम्ही दररोज रात्री एकदा नक्की पाहत राहा की वेबसाईटवरती काही अपडेट वगैरे आलेला आहे का. करंट अफेअर्सच्या अपडेट सेक्शन मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. त्यानंतर अगदी 2015 मध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21. ओके, COP 21 म्हणतात याला. इथे पॅरिस अग्रीमेंट आहे. पॅरिस अग्रीमेंट पण आपल्याला अगदीच जास्त पद्धतीने जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आहे त्या संदर्भात हे दिसून येतं, ते पण लक्षात ठेवा. COP21 पॅरिस अग्रीमेंट म्हणून, पॅरिस अग्रीमेंट हे कॉप 21 व जे क्योटो प्रोटोकॉल आहे ते कॉप 3 1997. हे दोन तुम्ही गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा. बाकीचं जसं जसं येईल तसं मी ते पूर्ण सांगणारच आहे. त्यानंतर पुढे चला. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केली वगैरे त्या संदर्भात देण्यात आलेला आहे. त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत ज्या आपल्यासाठी गरजेच्या नाहीत, म्हणजे तेवढा त्यातून आपल्याला हे येणार नाही आहे, परीक्षेला तेवढं रिलेव्हन्स वगैरे असणार नाही. त्यानंतर इराणमध्ये जे हे चालू आहे त्या संदर्भात हे देण्यात आलेलं लेख आहे. तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.